सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. फटकर यूट्यूब चॅनल. आर.के. फटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. साधतोय भाषण आताच तुमचं मनोगत झालेलं आहे. बौद्ध धर्माचा इतिहास सांगितलेला आहे, आजची परिस्थिती सांगितलेली आहे. आपल्याला या संदर्भात थोडंसं आपण समजून घ्या. आपण भारतीय बौद्ध महासभा ही संस्था कोणाची आहे? बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आपण थोडंसं आणखी आतमध्ये शिरूया की बाबासाहेबांचे एकूण किती मुलं, रमाईचे किती मुलं, बॅरिस्टर साहेबांची किती मुलं मातीत गळावी लागली? 4. मग बाबासाहेबांचं कोणतं अपत्य फक्त शिल्लक राहिलं होतं? यशवंतराव आंबेडकर. ही वंशावळ जर आपण पुढे आणली आता, तर बाबासाहेबांचे एकमेव चिरंजीव यशवंतराव आंबेडकर साहेब फक्त उरले. त्यांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची ही चळवळ पुढे नेण्याचा मानस केला. जसा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या महाराष्ट्रामध्ये त्यांना त्यांच्या चितेला संस्कार करण्यासाठी देखील जागा मिळाली नव्हती. कोण्या ठिकाणची? मुंबई, जिथे आता चैत्यभूमी म्हणून आहे. तर त्या चैत्यभूमीवर जागा देखील या सरकारने, तत्कालीन सरकारने दिलेली नव्हती. एवढा भयंकर जातीयवाद एका महापुरुषाच्या वाट्याला आलेला असताना ती जी चैत्यभूमीची जागा आहे त्या काळात तिथे संस्कार झाला शेवटी, पण अतिशय कमी जागेत झाला. म्हणून चैत्यभूमीला खऱ्या अर्थानं उभारण्याचं कार्य त्यावेळेस कोणी संकल्प केला होता? भैयासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला. त्यांच्या संकल्पातून आणि आपल्या सर्व समाजाच्या पैशातून चैत्यभूमी साकार झाले. त्यापूर्वी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. ते कुठं केलं होतं? बाबासाहेबांनी धर्मदीक्षा कुठे दिली होती? नागपूरला. तो कार्यक्रम देखील कोण्या संस्थेनं घडवून आणलेला होता? त्या संस्थेचं नाव आहे भारतीय बौद्ध महासभा. कुणाची संस्था आहे ही? बाबासाहेब आंबेडकरांची संस्था. आता मला सांगा तुम्ही, खरोखरच आपण त्या संस्थेला घेऊन काम करून राहिलो काय? किती लोक आपल्यापैकी या संस्थेचे सभासद आहेत? मानवता बुद्ध विहारातल्या लोकांना विचारतो आपण की बाबासाहेबांच्या संस्थेला सोबत घेऊन आपण किती लोक काम करून राहिला? उत्तर काय येईल? माहीत नाही. बरोबर आहे. पण बाबासाहेबांनी सांगितलं त्या काळामध्ये की धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी आपण विहारात तयार झाली पाहिजे, नाही का? म्हणून आपली एक पिढी जे आमचे वाडवडील होते बाबासाहेबांच्या काळातले, त्यांनी बाबासाहेबांना समजून घेतलं. गावागावात त्यांनी पंचशील झेंडाच उभा केला, जागा नव्हती तर. पण बाबासाहेबांचा आदेश पाळून त्यांनी काय केलं? बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी घरातले आपले 9 कोटी किती होते? 33 कोटी सारे देऊन बाहेर सोडले. बरोबर आहे. पहा, ते अडाणी लोक आमच्या वाडवडीत त्यावेळेचे. पण बाबासाहेबांच्या एका शब्दाने त्यांनी घरातले 33 कोटी बाजूला करून टाकले. त्यामुळे आणि भगवान बुद्धाच्या धर्माचं आचरण करू लागल्यामुळे आमची एक पिढी आता सुखाने खात होती. बरेच लोक डॉक्टर, इंजिनियर बनले. कशामुळे? बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिल्यामुळे.
परंतु आज पुन्हा आपण पाहतोय एकंदरीत की तेच दिवस पुन्हा आता यायला लागलेले आहेत. कारण की आता विहार मोठी झाली. आपल्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील म्हणजे आपला समाज हळूहळू श्रीमंत झाला, पण चळवळ मात्र आपली गरीब झालेली आहे. हे खरं आहे का? हे खरं आहे, बरोबर आहे. आपण श्रीमंत होत चाललो, असं वाटतं की खूप मोठे श्रीमंत झालो आपण, पण असं काही नाही. हा देखील एक भ्रम निर्माण करणारा प्रचार आहे. भ्रमिक किती लोक बनले डॉक्टर, किती लोक बनले इंजिनियर, आहे का? सारेच बनले का? पण चुकीच्या पद्धतीने पेरणी करणाऱ्यांनी सुरू झालेली पेरणी आज पुन्हा ती उगवत चालली आहे की हा समाज खूप पुढे गेला, खूप पुढे गेला, खूप पुढे गेला. कशामुळे पुढे गेला? तर आरक्षणामुळे पुढे गेला. आरक्षण कुणाला दिलं? आरक्षण फक्त महार लोकांना की बौद्ध लोकांना दिलं? कुणाला दिलं आरक्षण? बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी जवळपास अनुसूचित जातीच्या 59 जातींना, 59 जाती अनुसूचित जातीच्या त्यांना आरक्षण दिलं. पण बदनाम कुणाला करून राहिले? बदनाम करून राहिले बाबासाहेबांच्या समाजाला. आरक्षणाचे फायदे कोणी घेतले म्हणे? यांनीच घेतले म्हणे, बरोबर. हे देखील खोटा प्रचार आहे. म्हणजे एखादी गोष्ट नेहमी तशीच बोलले. खोटं बोल पण रेटून बोल, खोटं बोल पण रेटून बोला. अशा पद्धतीने काय झालं की आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आमचं आरक्षण, आमचं भविष्य, आमच्या लेकरांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. याच्यावर कुठेतरी चर्चा झाली पाहिजे. प्रत्यक्ष कुठेतरी आम्ही चळवळीमध्ये सक्रिय झालो पाहिजे. म्हणून हा एक बाबासाहेबांचा आदेश घेऊन आपण रविवारच्या वंदनेचा उपक्रम. बाबासाहेबांचं शेवटचं भाषण असेल, त्यामुळे काय होतं? बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी बौद्धांनी कुठे गेलो पाहिजे? किमान आठवड्यातून 1 दिवस तरी विहारात गेलं पाहिजे. आता मला माहित नाही मानवता बुद्ध विहारामध्ये कोणत्या दिवशी तुम्ही येता विहारात? रोज येतात. चला, स्वागत आहे तुमचं. टाळ्या वाजवून स्वागत करा. विहारामध्ये आपण रोज येता मान्य आहे. मला आजच्या विहारामध्ये थोडी परिस्थिती वेगळी वाटते, चांगली वाटते की किमान आमचे काही भविष्याची पिढी जी आहे, भविष्याला जाणारी पिढी आहे, ती आज या ठिकाणी उपस्थित आहे. नाहीतर आम्ही काय पाहतो विहारामध्ये पोहण्याचे घरात ज्यांची अडचण झाली, त्यांना सांगितलं जाते जाणं बंद केलं जाणं. वर्षावासात पहा तुम्ही चित्र. आता वर्षावासामध्ये विचार आमच्या उपासिका श्रद्धेने वर्षावासात बसतात 3-3 महिने. आणि इकडली माणसं, इकडली लोक हे दिसतात का? नाही दिसतात. कारण की त्यांच्या भाषी अशी ही परिस्थिती आहे. ही बदलवण्याचं काम आपण थोडासा प्रयत्न आहे. ही मंडळी आमची म्हणजे कुणाची? भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी दर रविवारी बडनेराला सकाळी घरातून 7च्या नंतर निघतात. त्यांना सांगितले जाते, आमच्या मालतीताई तुमच्याकडे आल्या असतील. मालतीताई आल्या तुमच्याकडे या विहारात वंदनेसाठी कुणाकडे आल्या होत्या का? त्या आल्या होत्या. कारण की त्यांनी काय केलं? त्यांनी बाबासाहेबांचा आदेश ऐकला की रविवारी कुठे गेलं पाहिजे? विहारात गेलं पाहिजे का? म्हणून ते तुमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की बाई रविवारची वंदना तुमच्याकडे घ्या, बरोबर. म्हणजे हे संदेश देणं, एक व्यक्ती संदेश देते आणि आज इथे जवळपास 40 लोक दिसतात. म्हणजे एक व्यक्ती केवळ संदेश देण्याचं काम करते. हे काम सर्वात मोठं आहे असं मी समजतो. आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांचे उपकार तर आयुष्यभर फेडूच शकत नाही ना. फेडू शकतो का? कोणीच नाही फेडू शकत. हा देशच बेईमान झाला बाबासाहेबांना.
ज्यांनी बाबासाहेबांनी या देशाला एवढे मोठं सर्वोच्च संविधान दिलं तो देशच बेईमान झाला. तुम्ही आणि काय करणार? आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की बाबासाहेबांच्या संस्थेला किमान थोडं तरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी अजूनही सांगतो, संविधानाचा अभ्यास आमचे विद्यार्थी करतात, संविधानाचा अभ्यास आमचे विद्यार्थी करतात, खूप मेहनत घेतात, रात्रंदिवस अभ्यास करतात. पण काय होते की तिकडे जेव्हा पेपर होते तेव्हा तो पेपर फोडल्या जाते आणि त्यांचं भविष्य बर्बाद करण्याचं काम सध्या देशामध्ये सुरू आहे. कारण की त्यांना माहित आहे की अभ्यास कोणते विद्यार्थी करतात, ते बाबासाहेबांचे विद्यार्थी, बाबासाहेबांची लेकरं अभ्यास करतात. म्हणून हे षडयंत्र जे देशामध्ये सुरू आहे त्याचे परिणाम आपल्याला आज दिल्लीमध्ये दिसत आहे. काय होणार एकंदरीत ही अवस्था पाहिल्यावर, ही अवस्था पाहिल्यावर असं वाटते की कमीत कमी आपण नाही काही करू शकत तर किमान विहारात येऊन रविवारी वंदना झाल्यावर चर्चा करून एकमेकांना आपण सांगू शकतो. किती लोक आपल्या इथल्या मोर्चामध्ये होते? 17 तारखेला मोर्चा झाला मागच्या महिन्यात. या विहारातून पहा, तुमच्यापैकी किती होते ना कोणी? अमरावतीमध्ये मोर्चा झाला आरक्षणासाठी, आपल्या हक्काच्या. बरोबर आहे? सांगण्याचं तात्पर्य हे सर्व काम आपोआप होणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला जागृतीचा अग्नी ठेवावा लागेल. कोणीतरी आलं पाहिजे. नाहीतर मग काय, 14 एप्रिल आले की बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो. 14 एप्रिल संपले की पुन्हा जैसे थे. तर एकंदरीत ही अवस्था बदलावायची असेल तर माझी विनंती आहे, तरुण मित्रांना विनंती आहे की खरोखर आपण बाबासाहेबांच्या संस्थेला समजून घ्यायला. किती लोक बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये काम करायला तयार आहे? तुमचं मानवता बुद्ध विहार जागेवरच राहील. ते मानवता बुद्ध विहार कोणी आक्रमण करणार नाही, अतिक्रमण करणार नाही. पण बाबासाहेबांचं संस्थेचं काम करायला तुम्ही लोक खरोखर तयार आहे का? काय करावं लागेल त्याच्यासाठी? काय करावं लागेल? बाबासाहेबांच्या संस्थेचं काम करणं ही एक प्रकारची आपल्या अंतःकरणाला विचारा की ज्यांनी तुमच्या माझ्यासाठी स्वतःची 4 लेकरं मातीत काढले, पण तुम्हाला आणि मला स्वाभिमानाचं जीवन जगण्याची संधी बहाल करून दिली. मग इथे 22 प्रतिज्ञा लागल्या, इथे बाबासाहेबांचा फोटो लागला, इथे तथागताची मूर्ती लागली, इथे अनेक समाजसुधारकांचे फोटो लागले. पण सोबत भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचं साधं बोर्ड देखील लावता येईल का आपल्याला? विचार करा. भारतीय बौद्ध महासभा कुणाची संस्था? आपल्या बापाची संस्था. त्या बापाच्या संस्थेचं एक साधं बोर्ड लावता येते का? लावता शक्य आहे का? शक्य आहे का? विचार करा. काय होईल जर लावलं तर? आमच्या तरुण नवीन पिढीला समजेल की भारतीय बौद्ध महासभा कोणाची आहे. तसंही आपण विचारलं, मातृसंस्था बाबासाहेबांच्या कोणत्या कोणत्या आहेत? आमच्या विद्यार्थ्यांना विचारा बरं थोडंसं. मातृसंस्थेचं नाव सांगता येईल का रे बेटा? ते आमचे विद्यार्थी मागे बसले आहेत. बाबासाहेबांच्या मातृसंस्थेचे नाव सांगता येईल का आपल्याला? नाही सांगता येईल त्यांना. घटनेचे शिल्पकार कोण आहेत ते सांगता येईल ना? कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घटनेचे शिल्पकार सांगता येईल, पण बाबासाहेबांच्या मातृसंस्था कोणत्या आहेत ते सांगता येणार नाही. काय गमावलं मग आपण? मग आता आजच्या विहाराच्या वंदनेतून माझा एक छोटासा प्रश्न आहे की तुमच्यापैकी किती लोकांकडे पेपर आहेत? पेपर आहेत तुमच्या घरात? कोणतं पेपर आहे? ते फुकट भेटते काय आपल्याला? फुकट नाही भेटत. फुकट त्याचे काय देतो आपण? पैसे देतो. ते पैसे कुणाला देतो? आपल्या विरोधात ज्या संस्था काम करतात त्यांच्या पेपरला पैसा देतो. कारण पेपर स्वस्त आहे. लोकमतची किंमत किती आहे? 5 रुपये. स्वस्त पेपर आहे. बरोबर आहे.
आणि बाबासाहेबांचा एखादा पेपर कुणाच्या घरात आहे तुमच्यापैकी? हात वर करून सांगा मला, तुमच्यापैकी कुणाच्या घरात बाबासाहेबांचा पेपर येते? ते पेपरही माहित नाही आपल्याला, ते पुस्तकही माहित नाही बाबासाहेबांनी, कारण की त्या दिशेने कोणीच सांगण्याचा प्रयत्न करत नाही. बौद्धांच्या धर्माचं सर्वात चांगलं राजपत्र बौद्धांचं धम्मयान नावाचं आहे. धम्मयान किती लोकांच्या घरात आहे? सगळं एकाच्या घरात नाही आहे. हे बाबासाहेबांच्या राजगृहातून मुंबईतून प्रकाशित होणारं एकमेव मासिक आहे. हे मासिक महिन्याला प्रकाशित होते. हे मराठीमध्येही होते, हिंदीमध्येही होते, इंग्रजी भाषेतही होते. सांगण्याचं तात्पर्य ही याची किंमत किती आहे? तर याची किंमत आहे फक्त 250 रुपये. तुम्ही म्हणाल सर छोटं छोटं पुस्तक आहे, याची किंमत 250 रुपये. 12 महिन्याचे 12 अंक येतात आपल्याकडे. 12 महिन्याचे 12 अंक. एक तास किती भरावे लागतात? 250 रुपये. लोकमतच्या पेपरला 5 रुपये प्रति दिवस दिले जाते. महिन्याचे किती देतो आपण? 5 रुपयाप्रमाणे महिन्याचे 150 देतो. आणि बाबासाहेबांच्या घरातून निघणारं मासिक वर्षाचे 250 रुपये द्यायला आपल्यापाशी पैसे नाही आहे. एवढी गरिबी आपली आहे, हे समजून घ्या. आणि म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला की काय होईल, बाबासाहेबाला समजून घेताना साहित्य पाहिजे की नाही? पुस्तकं पाहिजे. पुस्तकं आहेत बाबासाहेबांच्या आपल्या घरात. संविधानाची पुस्तकं आहे. बाबासाहेबांचा बुद्ध आणि धम्म आहे, बरोबर आहे. पण आज जे प्रिंटिंग प्रेस आहे बाबासाहेबांची मुंबईला, तिथून निघणारं हे जे पेपर आहे, हे जे पुस्तक आहे, हे आपल्याकडे नाही आहे. कृपा करून माझी विनंती आहे की आपण बाबासाहेबांच्या संस्थेला, मातृसंस्थेला समजून घ्यायचं असेल तर थोडंसं आपला सहभाग त्याच्यामध्ये द्या, ही तुम्हाला विनंती आहे. पुन्हा एकदा तुम्ही या विहारामध्ये आमच्या या वंदनेसाठी आलेल्या मालकीताई आणि मुकुंदराव देशराव त्यांना सहकार्य केलं. या ठिकाणी वंदना चांगल्या वातावरणामध्ये संपन्न झाली. निश्चितपणे आमचा संकल्प आहे, भारतीय बौद्ध महासभेचा संकल्प आहे की आम्ही दर रविवारी अमरावती शहरात, बडनेरा शहरात, जवळपासच्या ग्रामीण भागात एक विहार, एक रविवार एक विहार, अशा प्रकारचा हा निरंतर चालणारा उपक्रम आहे. तुम्हाला शक्य असेल तर थोडंसं भारतीय बौद्ध महासभेचं एक फलक जरी लावलं, नाव कुणाचंही फक्त बाबासाहेब, संस्थापक कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं होत असेल तर पहा, तुमच्याजवळ विनंती आहे किमान 15 रुपये तुम्ही बचत गट तर खूप असतील तुमचे, पण बाबासाहेबांच्या संस्थेचे एकही गट नसेल, किमान ते रमाईचं ते नावानं असेल, पण बाबासाहेबांच्या संस्थेला सहकार्य करणारं धर्मदान ज्याला म्हणतात तुम्ही, ते देणारं एकही गट नसेल तर कृपा करून हे पुस्तक जरी मागवायचं असेल तर 15 लोकांची गरज आहे. 15 लोक सभासद बनले तर तुमची शाखा या ठिकाणी होईल. तुम्हाला संगम नमामि महाकाली